नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी पडणारी आहे. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज मिळेल. आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्यात इयत्ता 7वीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवलेल्या मिळतील. त्याचबरोबर इतर विषयांच्यासुद्धा अभ्यासायला मिळतील. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 7वीची हिंदी विषयाची आकारिक चाचणीची प्रश्नपत्रिका अभ्यासाला घेऊ. यातले सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा. इयत्ता 7वी हिंदी प्रथम आकारिक घटक चाचणी 2025 गुण 20 वेळ 1 तास. हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या इकाईमधील अर्धे धडे, पहिले 4 ते 5 धडे या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी विचारले जातील चाचणीला. त्यावर आधारित ही चाचणीची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली आहे. मित्रांनो, या चाचणीतले सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवायची आहेत, म्हणजे आपल्याला चाचणीमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळतील आणि आपली ही उत्तरं पाठवून जातील. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, रिक्त स्थानों की पूर्ति करो. 1. चिंकी से तनिक याचना करो. 2. रोजगार की तलाश में लोग शहर जा रहे थे. 3. एक ही पौधा उन्हें है पालता. ब भाग, उचित जोड़ियां मिलाओ. 1. दादी माँ का परिवार. क. रमाकांत. 2. देहात और शहर. अ. अभिषेक पांडे. या पद्धतीने उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. अ भाग, प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो 3 अंकों के लिए. 1. वाचन मेला कहाँ लगा है. उत्तर, वाचन मेला एक बड़े खुले परिसर में लगा है. 2. बड़प्पन की कसर रह जाने पर क्या काम नहीं देती. उत्तर, बड़प्पन की कसर रह जाने पर कुल की बढ़ाई काम नहीं देती. 3. चुस्कू मुस्कू ने किससे जाल काटा. उत्तर, चुस्कू मुस्कू ने अपने पैनों दांतों से जाल काटा. ब भाग, 2 अंकों के लिए. निम्नलिखित शब्दों का वाक्यों में प्रयोग करो. राजा. दशरथ एक प्रतापी राजा थे. दूसरे, देहात. देहात आज भी शहर से अधिक भाग्यशाली है. या पद्धतीने आपण वाक्यात उपयोग करायचा आहे आणि 2 मार्क्स मिळवायचे आहेत. प्रश्न तीसरा, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2-3 वाक्यों में लिखो 4 गुणांसाठी. 1. दादी के परिवार में कौन कौन थे. उत्तर, दादी के परिवार में नीलू चिड़िया थी जो अपने 2 बच्चों टीनू मीनू के साथ आंगन के बरगद के पेड़ पर घोंसला बनाकर रहती थी. पेड़ के नीचे बिल बनाकर चिंकी चूहिया रहती थी. चिंकी के भी 2 बच्चे चुस्कू मुस्कू थे. या पद्धतीने आपण सविस्तर उत्तर लिहायचे आणि 2 मार्क्स मिळवायचे. पुढचा प्रश्न बघा. शहर ने देहात को भाग्यशाली क्यों कहा. उत्तर, देहात और भी आज भी शहर से अधिक भाग्यशाली है क्योंकि वहाँ आज भी प्रदूषण रहित वातावरण है, खुला खुला परिसर है, न धुआं है न वाहनों की चिल्लाइयों, हरे भरे पेड़ है, रात में तारों भरा आसमान है तो सवेरे उगते सूरज की लालियाँ देखने को मिलती है. अशा पद्धतीने आपण हा तिसरा प्रश्न पूर्ण करायचा आहे.
त्यानंतर प्रश्न चौथा बघा, समानार्थी शब्द लिखो. 2 अंकों के लिए. 1 नेत्र आँख, युक्ति उपाय. ब विरुद्धार्थी शब्द लिखो. काटा फूल, कठिनता सरलता. निम्नलिखित वर्णों से सार्थक शब्द बनाकर लिखो. 2 अंकों के लिए. 1 खुशहाली और दूसरा समझाया. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची हिंदी विषयाची आकारिक घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आपल्याला यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. थँक्यू.